नाश्त्याला असे ओट्स बनवले आहे आणि नंतर नाश्त्यानंतर असे मुलांना आणि आम्हाला सगळ्यांनाच आम्ही फ्रूट्स कापून खातो नाश्त्यानंतर थोड्या वेळाने. आणि मग पुढची कामं करण्यासाठी अशी मस्त गाणी लावली आणि गाणी ऐकत ऐकत सगळी कामं केली आहे. खूप दिवस झाले वॉशिंग मशीनचा कवर धुतला नव्हता, मग फायनली आज तो धुवून काढला. आणि आम्हाला जायचं आहे मावशी आईकडे, म्हणून आज आम्ही केले आहे ब्रेड आणि ऑमलेट, कारण की पटकन निघायचं होतं. म्हणून पटकन काय होऊ शकतं तर ऑमलेट ब्रेड, आणि पटकन सगळं आवरून घेतलं. आता ऑमलेट आणि ब्रेड आम्ही खाल्ले आहे. आता हे सगळं आवरून घेते आणि भांडी पण घासून घेते जे काही असेल ते, आणि मग तयार होतो मी. किचन साफ करत होती तोपर्यंतच मावशीचा फोन आला आणि मावशी म्हणाली, अगं मी तुझ्या भावाला, म्हणजे माझा कझिन, त्याला हाँगकाँगला जायचं होतं म्हणून ते एअरपोर्टला गेले होते. ती म्हणाली आज तर तू येऊ नको, नाही तर आम्ही कोणीच भेटणार नाही तुला घरी. आणि मग मूड ऑफ झाला माझा. आणि मुलांना अजून मी काही सांगितलं नाही आहे. आता बघू मुलांना सांगितल्यावर त्यांचं काय रिॲक्शन असतं. आधी ही भांडी सगळे आवरून घेते, बेसिन घासून घेते. ॲक्च्युली मी भांडी घासल्याबरोबर बेसिनसुद्धा आपल्या एक भांड्याप्रमाणेच असतं, म्हणून ते सुद्धा मी लगेच हात लावून घेते, म्हणजे हात मारून घेते त्याच्यावरून, पण सगळं क्लीन करून घेते. मुलांना सांगितलं, मुलांचा मूड ऑफ झाला, पण मुलं म्हणाले चल आता मावशी आईकडे नाही जायचं तर मम्मी आईकडे जाऊया, म्हणजे माझ्या आईकडे. तर मग आता त्यासाठीच आम्ही रेडी होतो आहे. तसं पण आज 6 डिसेंबर आहे आणि आम्हाला त्यासाठी संध्याकाळी जायचंच होतं. तर मग आता मी रेडी होते आणि आईकडे जायला आम्ही निघतो, कारण की मुलं खूप एक्साइट झाले होते आणि आता त्यांची पण तयारी झालेली आहे. म्हणून आता मी असा मेकअप करते. मेकअप तर नाही बोलू शकत, पावडर लावते, मॉइश्चरायझर लावते आणि लिपस्टिक लावते वगैरे, एवढंच माझा मेकअप असतो सध्या तरी. म्हणजे असं रोज कुठे थोडंसं जर बाहेर जायचं असेल तर हा असा छोटासा मेकअप, पावडर, लिपस्टिक, मॉइश्चरायझर. मोठ्या मुलाचं सगळं आवरून झालेलं आहे, त्याची तर तयारी करायला लागत. तो मोठा आहे, पण आता लहान मुलाला तयार करायचं आहे. मी खूप प्रयत्न करते की दोघांना सेम कपडे घ्यावे, म्हणून मी अशा प्रकारे दोघांनाही सेम्स कपडे घालते प्रत्येक वेळेस. जमेल तितकं, नाही पॉसिबल झालं तर वेगवेगळेही कपडे घालते, पण प्रयत्न करत असते की दोघांना सेम कपडे घालायचं. तर असं आता मी त्याला तयार करत आहे. त्याचे खूप नखरे असतात, मग हे असंच कर, मग ते तसंच कर, मग मी हिरो दिसतोय की नाही हे असं मला विचारणं असतं. म्हणजे अरे हो रे, तू हिरोच आहे माझा. मग मी असं त्याला बोलत असते. बघा आता खूप अकडेल, आणि हे बघा आता आमचा नखरा बघा. तर मी त्याला मुद्दाम मला सांगतो माझा पण फुल लुकचा असं व्हिडिओ बनव. माझ्याकडे हे छान असं ब्रेसलेट आहे, हे माझ्या मिस्टरने मला गिफ्ट केलं होतं. हे जे डायमंड ना खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत ॲक्च्युली. ते आता वेअर करते मी. माझा सोना तो माझा राजा, एक नंबर दिसतो हा माझा सोना. तुम्हाला मी माझ्या ड्रेसचा फुल लुकसुद्धा दाखवत आहे. तर हा मी गेल्या वर्षी घेतला होता ह्याच दिवसासाठी. तर असा आहे माझा हा फायनल लुक. तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही आता चाललो आहे, आमची शेती कधी बंद होईल. तर आम्ही असं मॅच केलं आहे तिघांनी एकमेकांना. हां घे सारखं मला 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 करतो. ऊन किती आहे. सो तो फायनली पोचलो आम्ही आईच्या घरी. तू कोणासारखं दिसतो का? तुझं वजन वाढलंय, माझ्यासारखं दिसतो. थोडस दादा आहे ना, दादा माझ्यासारखा दिसतो. दादा प्राची सारखा आहे, तू पप्पा सारखा आहे. गप्पा झाल्यानंतर मस्त असं चहा पाणी केल्या. मुलांना टोस्ट आवडतं म्हणून आईने टोस्ट आणून ठेवले होते. सो तर मम्मीसुद्धा अशी छान रेडी झाली आहे. मला ती साडीमध्ये खूप आवडते, तिला साड्या खूप सूट करतात. मेणबत्ती पेटवली आणि गाथा गायली आणि अशा प्रकारे पूजा कंप्लीट केली. व्हेरी गुड.
तर आम्ही आज पहिल्यांदा माचीस पेटवलं आहे. आम्हाला माचीस काही कळतच नाही कारण आम्हाला सवय लायटर बीटरची. तर आज आम्ही ट्रेनिंग घेतली माचीस पेटवायची आणि पेटलं फायनली. आता हात जोडा, नमस्कार करा. फायनली सगळे रेडी झाले, फ्रेश झाले आणि आता आम्ही निघालो आहे खाली जायला. तर आम्हाला जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकडे. स्टार्ट. तर आता आम्ही चाललो आहे 6 डिसेंबरसाठी. आमच्या इथे जवळच आहे ते. तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे. हेलो हाय, क्या खूप मोठी रांग होते आणि आम्ही असं रांगेतून वर चाललो होतो. असं हे वरतून थोडंसं शूट केलं आहे. तर भरपूर लोक आहे. तर फायनली असं वरती पोचलो आम्ही. मूर्ती बघून असं भव्य दिव्य असं वाटतं खूप, म्हणजे विचारायलाच नको. आणि मग मुलांना सांगितलं की असं नमस्कार करा, माथा टेका. फूल वाहले आम्ही सगळ्यांनीच आणि त्यांना एकटक बघावं असं मन करत होतं. पण तेवढा वेळ नसल्यामुळे काही पॉसिबल झालं नाही, कारण की लागोपाठ लोकांना दर्शन घ्यायचं होतं. आम्ही असं बाहेर आले की आम्हाला असं पळायचं असतं, मस्ती करायची असते. आम्ही एकदम मोकळं आम्हाला रान मिळतं, कारण की फ्लॅट सिस्टममध्ये त्यांना स्वतःहून सांगायला लागतं की घरी जावा, फिरून या. मग त्याला असं मोकळं मिळालं की तो खूप मस्ती करतो. आवाजाला फॉलो करत करत माझ्या मुलाने मला इथपर्यंत आला. तर तुम्हाला कळालंच असेल कसला आवाज. तर मला माझं बालपण आठवलं. आम्हीसुद्धा लांबून असा आवाज ऐकून असं आईला हट्ट करून आम्ही दुकानामध्ये शिरायचो आणि उसाचा रस पियायचो आणि मजा करायचो. तर थोडंसं खायलासुद्धा घेतलं. घरी गेलो आणि असं जेवण केलं. जाऊ रा तू मी फिरवते ना असे तुला. बाय करून. गुड नाईट, गुड नाईट. सो तर आता मी मम्मीकडून बाहेर निघालो आहे घरी जायला. आणि विहण आमचं तिथेच राहिलं आहे. तोंड खूप बारीक झालं होतं त्याचं, कारण की तो एक माझ्याशिवाय राहू शकतो पण तो दादाशिवाय नाही राहत कुठे. आणि दादाला पण त्याचीच हे बघा, त्याचं पण तोंड कसं झालं आहे. तर त्याला बोलली की मम्माबरोबर नाही आवडत तुला राहायला, दादाबरोबरच राहायला आवडतं. मग तो खूप त्याचं तोंड बारीक झालं होतं. आणि त्याला राहायचं पण आहे मम्मी आईकडे. मम्मी आई म्हणजे माझी मम्मी, त्याची आजी. पण मुलं मम्मी आई बोलतात. तर आता मी दोघं चालले. त्याला बोलली तू चल माझ्याबरोबर बाबा, कारण ह्याचे पप्पा काम करत असतात रात्रभर आणि मग मला एकटं झोपायला खूप हे होतं. सवय नसले ना आपल्याला, आम्हाला कशी फॅमिली झोपायची सवय. मग त्याला बोलली तू चल आजच्या दिवस, तो राहील एकटा. तर त्याचं पण तोंड खूप बारीक झालं. खूप मजा आली, म्हणजे आपण आपल्या फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करतो ना. तर मग तुला करमेल का रे आता? तू बोलतो मम्मा मी त्याच्याशी जास्त अटॅच आहे. मी तू मग मम्माशी अटॅच नाही का, फक्त तुझ्या भावाशीच अटॅच आहे असं. ठीक आहे, असंच प्रेम राहू दे मोठ्यापणी. पण असंच म्हणजे माझं तर असंच म्हणणं आहे, तुम्ही जसे लहानपणी एकत्र राहतात तर मोठ्यापणी पण एकत्रच राहा. असं कधीच वेगळे होऊ नका, वेगवेगळं कुटुंब थाटू नका. फॅमिली खूप महत्त्वाची असते, हे त्यांना ॲटलिस्ट पटलंच पाहिजे. सो तर आजचा हा व्हिडिओ इथेच आम्ही संपवतो आहे. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असेल
तुम्हाला माझं दिनक्रम आवडत असेल किंवा माझ्या लाईफमध्ये जे काही गोष्टी होत असेल हे तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय अँड गुड नाईट.